Good evening everyone. I am Taruna Raibole. First of all, thank you sir for giving this opportunity. आज आपण इथे प्रपोजिशन बद्दल बोलणार आहे. तशी तर इंग्लिशमध्ये प्रपोजिशन 150 पर्यंत आहे, पण आपल्याला सहसा 35 to 40 पर्यंतच यूज करता येते, म्हणजे यूज करावं लागते. सर तर इथे फर्स्ट प्रपोजिशन आहे. लुक एट दिस स्लाइड. इथे फर्स्ट प्रपोजिशन आहे इन. इनचा अर्थ आहे आत, म्हणजे कोणत्याही वस्तूच्या आतमध्ये, जसं द वॉटर इन द पॉट, या मग द फिश इन द रिवर. तसंच आपल्याला इथे दिसत आहे की इन शी इज इन द रूम. ते रूममध्ये मुलगी बसलेली आहे. यानंतर सेकंड प्रपोजिशन आहे आपलं ऑन. ऑन म्हणजे कोणत्याही सरफेसवर यदि एखादी वस्तू ठेवलेली आहे तर त्यासाठी आपल्याला ऑन यूज करावं लागते. जसं आपल्याला इथे दिसत आहे की द बुक ऑन द टेबल. बुक टेबलवर आहे. याचं आपण एक आणखी दुसरं उदाहरण घेऊ शकतो की द बर्ड्स बिल्ड नेस्ट ऑन द ट्री, म्हणजे पक्षी झाडावर घोंसला बांधतात. त्यानंतर तिसरं प्रपोजिशन आहे एट. एटचा अर्थ आहे कडे किंवा वाजता. तर एट जसं आपल्याला इथे दाखवत आहे की ही इज एट द डोर. आणि याचं दुसरं यूज आहे वाजता. तर त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो की द शॉप विल क्लोज ॲट नाईट. त्यानंतर हे प्रपोजिशन आहे बाय. बाय म्हणजे कडे. तर ही इज कम बाय कार. या मग याचं दुसरं एखादं उदाहरण कोणी सांगू शकेल का बायचं? कोण सांगेल? बाय ट्रेन. तो ट्रेनी आलं. यानंतर आहे विथ. विथ म्हणजे सोबत. सोबत इथे कोणाही सोबत असणे, म्हणजे त्यासाठी विथ यूज केला जाते. जसं एक मुलगी आपल्या फ्रेंडसोबत बसलेली आहे, तर ही इज विथ हर फ्रेंड. सॉरी, शी इज विथ हर फ्रेंड. सॉरी. त्यानंतर आहे अबाउट. ह्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसत आहे की किंग आहे. तर याबद्दल पण अबाउट म्हणजे बद्दल असते. तर फॉर एक्झाम्पल द किंग द स्टोरी अबाउट अ किंग. याचं दुसरं उदाहरण पण देऊ शकतो की वी आर टॉकिंग अबाउट फ्रेग्रन्स ऑफ रोज. फॉर यू हे पण प्रपोजिशन आहे. फॉर यू तुझ्यासाठी. तर मला वाटते याचे उदाहरण भरपूर मिळू शकेल. कोणी सांगू शकेल का? फॉर यू. ओके, ओनली फॉर यू. त्यानंतर नेक्स्ट प्रपोजिशन आहे ऑफ. ऑफ म्हणजेच चाची होते याचा अर्थ. तर इथे आपल्याला बुक आहे. द बुक ऑफ कवर इज रेड. इथे बुकचा कवर काय आहे? रेड आहे.
तर याच्यासाठी हे आपल्याला यूज केलं जाते ऑफ. काय फ्रॉम. फ्रॉम म्हणजे पासून होते. जसं इथे एक्झाम्पल आहे की ही केम फ्रॉम मुंबई. तो मुंबईवरून आला. टू म्हणजे कडे जाणे. तर शी इज गोइंग टू स्कूल. ते स्कूलकडे जात आहे. त्यानंतर आहे इनटू. लुक एट दिस पिक्चर. यामध्ये आपल्याला दाखवलेलंच आहे की इनटू म्हणजे आतमध्ये. जसं हा मुलगा इनटू द रिवर सॉरी ही इज जम्प्ड इनटू द रिवर म्हणजे तो रिव्हरमध्ये उडी मारत आहे. हे ऑन टू. ऑन टू म्हणजे कोणत्याही सरफेसवर. आता हे इन म्हणजे इथे आतमध्ये नाही आहे, इथे आता वर आहे. तर लुक एट दिस. द कॅट जम्प्ड ऑन द बेड म्हणजे ते बेडवर उडी मारत आहे. आउट. आउट म्हणजे बाहेर. बाहेर जाणे. ही आउट. आणि याचं एक आणखी होते प्लीज गेट आउट. तर प्लीज गेट आउट सोबत यदि प्लीज जोडलं तर ते जरा बरं वाटते. यानंतर प्रपोजिशन आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे वर. म्हणजे आपल्या कोणती पण वस्तू यदि असेल आणि त्याच्यावर कोणती वस्तू असेल त्यामध्ये यदि डिफरन्स असलं, स्पेस असला तर त्याच्यासाठी आपल्याला ओव्हर यूज केला जाते. जसं